आता पाहूया मुंबई मनपासाठी कशी रणनीती ठरते त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। महापालिकेच्या जागावाटपासंदर्भात अंतिम चर्चेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात रात्री बैठक। 10 ते 15 जागांचा तिढा सोडवला जाणार, विश्वसनीय सूत्रांची माहिती। भाजप कोर कमिटीची उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। भाजपच्या अंतर्गत जागावाटपासंदर्भात चर्चा पार पडणार। मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करत अंतिम यादी होणार जाहीर, सूत्रांची माहिती। मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ठाकरेंसोबतची चर्चा थांबवल्याची सूत्रांची माहिती। ठाकरे पक्ष 10 पेक्षा जास्त जागा द्यायला तयार नसल्याने हा निर्णय, तर शरद पवारांच्या पक्षाची काँग्रेससोबत 58 जागांबाबत बोलणी सुरू। उद्या सकाळपर्यंत काँग्रेसच्या निर्णयाची वाट पाहणार, अशी ही माहिती। मुंबई ठाकरे सेना मनसेसोबत जाण्याबाबत पहिली लिस्ट 15 ची आली होती। 24 ते 25 जागांबाबत सध्या चर्चा चालली होती। सुप्रिया सुळेंची माहिती। राज ठाकरेंना लिस्ट पाठवली आहे, काहीतरी मार्ग काढू असं राऊतांनी सांगितल्याचंही सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। ही लिस्ट ही 15 ची आली होती। 15 त्या 15च्या लिस्टवर राखीताई चर्चा करणार होत्या आणि मग आमचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते जर त्याच्यात कव्हर होत असतील तर मग दुसरी लिस्ट असं म्हणून काहीतरी 25 का 24चं चर्चा चालली होती। आज मी इथे असल्यामुळे आज माननीय जयंत पाटील ते मॅनेज करतात। येत्या 2 दिवसात मुंबईत महायुतीची घोषणा होणार। बीएमसीसाठी 200+ जागांवर भाजप सेनेत सहमती। उर्वरित 27 जागांवर कोणत्या चिन्हाचा उमेदवार असणार याबाबत निर्णय बाकी। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांची माहिती। रवींद्र चव्हाण आणि शिंदेमध्ये 5 तास मॅरेथॉन चर्चा। ठाणे केडीएमसीसह एमएमआर पालिकांमधील युती संदर्भात चर्चा। जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, 2 दिवसात उमेदवारांवर चर्चा होणार। मुंबईत 200 जागांवर लढण्यासाठी आमची तयारी पूर्ण। प्रकाश आंबेडकर यांची माहिती। मुली पाहण्याचा कार्यक्रमही सुरू। मुलगी पसंत पडल्यानंतर लग्न, प्रकाश आंबेडकर यांचं मिश्किल विधान। सगळ्या मुली पाहणं आहे ते बरोबर आहे, ती पसंत होणार अजून झालीच नाही का? अजून झालीच नाही तर कुठे सांगणार। मुंबई मनपा निवडणुकीत महायुतीतील मलिकांच्या नावाला विरोध। दादांची राष्ट्रवादी महायुतीत निवडणूक लढवणार की नाही असा प्रश्न। आज संध्याकाळी सना मलिकांचा अणुशक्ती नगरमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा। अजित पवार आणि तटकरे उपस्थित राहणार। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र वितरणास सुरुवात। पहिल्याच दिवशी 4165 उमेदवार अर्जांचं वितरण। आता पाहूया पुणे मनपा रणधुमाळी कशी सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीच्या दाट शक्यतेनंतर शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा राजीनामा। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा। शरद पवारांनी नेहमीच संधी दिली, पक्षाने खूप काही दिलं, मात्र पुरोगामी विचारांसाठी राजकीय वाटचाल सुरूच असेल, जगतापांची भूमिका। यांचा आशीर्वाद, यांचा प्रेम, यांचा विश्वास घेऊन चाललोय। माझी तुम्हाला सगळ्यांना नम्रतेची विनंती राहील की मी राजीनामा देतोय, पक्षातून बाहेर पडतोय म्हणून प्रशांत जगतापांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला झटका दिला किंवा या ठिकाणी नेत्यांचं ऐकलं नाही, मग सुप्रियाताईंना काय किंवा पार्टीला काय आव्हान देणं का, असं प्लीज करू नका। प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्यावर खासदार सुप्रिया सुळे उद्या पक्षाची भूमिका मांडणार। पुण्यातील मोदीबागेतील कार्यालयात उद्या 10 वाजता घेणार पत्रकार परिषद। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याचे संकेत। शरद पवार जे ठरवतील ते मान्य असेल। सुप्रिया सुळेंच्या बोलण्याचा अर्थ युतीच्या बाजूने। अजितदादांसोबत युतीची शक्यता सुळेंनी नाकारली नाही। या प्रक्रियेमध्ये प्रत्येकाने मला सांगितलं की जे आदरणीय पवार साहेब ठरवतील ते आम्हाला मान्य असेल। जो काय निर्णय घ्याल तो लवकर घ्या आणि पुण्याच्या हितासाठी घ्या। पुण्यातील जागावाटपावरून शिंदेंच्या शिवसेनेतील वरिष्ठ नेते नाराज। भाजपकडून कमी जागा मिळत असल्याने शिवसेना नेत्यांमध्ये नाराजी असल्याची सूत्रांची माहिती। भाजपकडून अवघ्या 12 ते 15 जागा शिवसेनेला देणार असल्याची चर्चा। उद्यापर्यंत जागावाटपावर अंतिम तोडगा निघण्याची शक्यता। पुण्यातील महायुतीच्या जागावाटपाचा तिढा मुख्यमंत्र्यांच्या दरबारात। भाजप कोर कमिटीची उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। ज्या जागांवर एकमत नाही त्यावर होणार चर्चा। मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून अंतिम यादी जाहीर होणार। पुणे पालिकेसाठी काँग्रेसकडून अजित पवारांना 70 जागांचा प्रस्ताव। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत लढण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार नाही। अजित पवार आणि फडणवीसांच्या बैठकीत निर्णय। सुनील तटकरेंची माहिती।
आणि पिंपरी चिंचवड स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा परवापासून पुण्यामध्ये आहे. जवळपास 13 ते 14 तास बसून मुलाखतीसुद्धा घेतल्या, पिंपरी चिंचवडचं सुद्धा घेतलेलं आहे. त्यामुळे त्या संदर्भामध्ये पूर्णपणाने तिथले उमेदवार निवडीची प्रक्रिया असेल, इतर काय बाबी असतील त्याची चर्चा त्या ठिकाणी करतायत. मोठा भाऊ म्हणून 70% जागा ठाकरेंची शिवसेना लढवणार. पुण्यातील जागावाटपावर वसंत मोरेंची प्रतिक्रिया. दरम्यान पुणे महापालिका, मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र लढणार. पुण्यात माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार आणि संजय भोसले यांचा भाजपात प्रवेश. निवडणुकीआधीच ठाकरेंची शिवसेना शहरात शून्यावर. 2017 मध्ये निवडून आलेल्या 22 नगरसेवकांपैकी एकही नगरसेवक पक्षात आता शिल्लक नाही. आता पाहूया इतरही महापालिकांची कशी रणधुमाळी सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. नाशिकमधील महायुतीचा पेच मुख्यमंत्र्यांनी सोडवला. लवकरच सेना भाजप युतीची घोषणा. शिवसेनेची 45 जागांची मागणी. भाजपकडून 25 ते 30 जागांचा प्रस्ताव. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, गिरीश महाजन आणि दादा भुसेंमध्ये बैठक. सकारात्मक चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. उपमुख्यमंत्री शिंदेंची शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत बैठक. आगामी पालिका निवडणुकांची रणनीती ठरवण्याबाबत चर्चा. प्रचाराचा रोडमॅप ठरवत निवडणुकीची तयारी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे मंत्री गणेश नाईक यांची बंद दाराआड चर्चा. मंत्रालयात जवळपास 15 मिनिटं चर्चा. नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील इतर महानगरपालिका निवडणूक संदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. अंतर्गत शीतयुद्ध सुरू असलेल्या या दोन नेत्यांचं मनोमिलन होणार का, हा प्रश्न. ठाण्यात महाविकास आघाडीच्या फॉर्म्युला ठरला. सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरेंची शिवसेना 50 तर शरद पवारांची राष्ट्रवादी 45 जागा लढणार. मनसेला 25 जागा तर काँग्रेस युतीत आल्यास त्यांना देणार 15 जागा. सूत्रांची माहिती. नवी मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती नको. भाजपच्या माजी नगरसेवकांची भेट घेत गणेश नाईकांकडे मागणी. युती झाल्यास मोठी बंडखोरी होईल. माजी नगरसेवकांनी दावा केल्याचा सूत्रांची माहिती. अमरावती पालिका निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग. मनपा निवडणुकीसाठी भाजपची उमेदवारी यादी अंतिम टप्प्यात. भाजपची उमेदवार यादी शेवटच्या क्षणी घोषित होणार. बंडखोरी टाळण्यासाठी भाजपचा हा विशेष प्लॅन. अमरावती महानगरपालिकेमध्ये काँग्रेसची एकला चलोरेची भूमिका. 87 जागांवर काँग्रेसची तयारी पूर्ण. सूत्रांची माहिती. लवकरच स्वतंत्र लढण्याची काँग्रेसकडून घोषणा होण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. अमरावती महापालिकेत शिंदेंची शिवसेना 18 जागांवर ठाम तर अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र निवडणूक लढवणार. जागा वाटपावर सध्या पक्षाची खलबतं सुरू. काल आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली.